नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTVमध्ये तुमचं स्वागत आहे. पण तीच विनंती, आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. NDTV आता सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहे आणि म्हणून आम्हाला तिथे फॉलो केल्यानंतर जे मुद्दे तुम्ही टॅग करता ते आम्ही पाहतच असतो. त्यातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांची नोंदही घेत असतो आणि महत्त्वाचं असं आहे की हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपलं राज्य आता बहुसंख्याकांचं राज्य आहे, कारण बहुसंख्याक मंडळींनी ह्या सरकारला निवडून दिलेलं असल्यामुळं, कारण 230 एवढं बहुमत आहे ह्या सरकारकडं, तर त्या बहुसंख्याकांना आवडेल अशीच कृती श्री देवेंद्र फडणवीस, जे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आहेत, त्यांनी केली. त्याचं सुतोवाच त्यांनी कालच नागपूरमध्ये केलं होतं आणि ज्याला आपण बुलडोझर न्याय म्हणतो तसा बुलडोझर न्याय त्यांनी दिला. तर घटना काय घडली, तर नागपूर इथे जो हिंसाचार झाला त्या घटनेतला जो कथित मास्टरमाइंड आहे फहीम खान, याच्या घरावर आज सकाळी बुलडोझर चालवण्यात आलं. आणि ते का चाललं, तर फहीमचं जे घर आहे ते संपूर्ण 86 चौरस मीटरचं हे अनधिकृत आहे असं महापालिकेचं म्हणणं आहे. आणि 2020मध्ये नागपूर सुधार प्राधिकरणाची त्याची जी काही लीज होती ती संपलेली होती. म्हणजे लीज होती याचा अर्थ ते काही कायमस्वरूपी वैध असलेल्या कागदपत्रान्वये व्यवहार झालेलं घर नाही आहे, पण ती लीज होती आणि त्यामुळं नियमानुसार आवश्यक असलेली परवानगी शिवायचं तिथं बांधकाम होतं असं महानगरपालिकेचं म्हणणं आहे. ती प्रत पण माझ्या हातात आहे, जी महानगरपालिकेने त्यांना नोटीस बजावलेली आहे. तर भूखंडाच्या इमारतीत अनधिकृत बांधकाम असलेल्या भागाचं विवरण काय बघा. 9.20 मीटर बाय 4.7 मीटर हे तळमजल्यावरती आणि पहिल्या मजल्यावरती 9.20 मीटर बाय 4.70 मीटर, म्हणजे दोन्हीकडे सारखंच. आणि म्हणून अनधिकृत बांधकाम किती आहे, तर 43.24 स्क्वेअर मीटर आणि वरचं पण 43 स्क्वेअर मीटर. म्हणजे काय, तर 86.48 स्क्वेअर मीटर हे ह्या जो कथित आरोपी आहे त्याचं बांधकाम हे गैर आहे. आता उक्त कशामुळे ती नोटीस बजावली, तर त्याचे 4-5 जे क्रायटेरिया होते त्याच्यामध्ये एकच क्रायटेरिया लागू झाला. ज्या अर्थी नियोजन प्राधिकरण म्हणून 20/3/2025ला मोक्का म्हणजे जागेवरती जाऊन मोक्का चौकशी म्हणतात, मोक्का चौकशी केली असता असं निदर्शनास आलं आहे की आपण आपल्या मालकीच्या महानगरपालिकेच्या अधिकार क्षेत्रातील असलेला भूखंड क्रमांक 61A, वार्ड क्रमांक, प्रभाग क्रमांक 3, खसरा क्रमांक सो अँड सो, चिखली देवस्थान, संजय बाग कॉलनी, तालुका आणि शहर नागपूर वगैरे. तर इथे काय आढळून आलं, तर उक्त अधिनियमानुसार आवश्यक असलेल्या परवानगीशिवाय 1. दिलेल्या परवानगीच्या विरुद्ध 2. विकासाची दिलेली परवानगी रद्द केल्यानंतर 3. आणि सुधारित परवानगीचा भंग करून 4 पैकी 1 उक्त अधिनियमानुसार आवश्यक असलेल्या परवानगीशिवायच ते बांधलेलं होतं. आणि मग सदर भूखंडावरील अनुसूचीमधील नमूद अनधिकृत बेकायदेशीर बांधकाम पाडण्याबाबत ही नोटीस दिली आहे 21/3/2025ला, म्हणजे बरोबर 3 दिवस आधी. आणि आज ही इमारत सगळी डिमॉलिश करण्यात आली. ती कशी डिमॉलिश केली आहे, तर याच्यामध्ये त्यांनी काय केलं की 24 तासाची मुदत दिली होती आणि त्याप्रमाणे मग त्यांच्या कुटुंबियांना सांगितलं की रविवारी तुमचं सगळं सामान तुम्ही हटवा. त्याप्रमाणे कुटुंबियांनी ते सामान हटवलं आणि मग हरीश राऊत जे सहाय्यक आयुक्त आहेत आसी नगर झोनचे, त्यांनी ती सगळी इमारत डिमॉलिश केली. आणि ती इमारत डिमॉलिश केल्यानंतर ज्या नेहमीप्रमाणे बहुसंख्याकांना आवडणाऱ्या प्रतिक्रिया असतात तशा यायला लागलेल्या आहेत. हा बुलडोझर न्याय आवश्यक होता, महाराष्ट्रामध्ये तो आवश्यक होता आणि अशा पद्धतीनं गुन्हेगाराला शिक्षा करणं हे उचित आहे. पण काही नैतिक प्रश्न यातनं निश्चित निर्माण झालेले आहेत. जसं हा जो आष्टीचा भोसले आहे, त्या भोसल्याचं घर पण लोकांनी जाळलं, तो पण एक प्रकारचा वेगळाच न्याय आहे. इथे आता ह्या कथित आरोपी जो आहे त्याचं त्यांनी घर पूर्णपणे मास्टरमाइंड फहीम खानचं ते डिमॉलिश केलं. आता प्रश्न लोक जे विचारत आहेत ते हे आहेत आणि ते अजिबात व्हॅलिड नाहीत असं नाही आहे. विरोधी पक्ष काय म्हणतात ते सोडून द्या. वाल्मिक कराडचं केव्हा घर तुम्ही अशा पद्धतीने डिमॉलिश करणार आहात, ते तुम्ही केलेलं नाही आहे. किंवा तत्सम अशा कोणत्याही गुन्ह्यातले जे आरोपी आहेत, आता प्रशांत कोरटकर जे पत्रकार आहेत, एक्स पत्रकार, त्यांच्याहीबद्दल असं म्हणतात. माझ्या मते हे सगळी तुलनाच गैरलागू आहे. ती यासाठी गैरलागू आहे की मुळामध्ये कायदा काय आहे, त्या कायद्याचं तत्त्व काय आहे आणि याबद्दल नोव्हेंबर 2024मध्ये सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं ते अधिक महत्त्वाचं आहे, रिलेव्हंट आहे. कारण डेमोक्रेटिक सेटअपमध्ये आणि इथे बघा महानगरपालिकेनं जी कारवाई केलेली आहे ती नियमाला अनुसरून केलेली आहे. पण प्रश्न हा पण आहे की आजपर्यंत मग महानगरपालिकेला का नाही कळलं की या भागामध्ये अशा अनधिकृत इमारती आहेत आणि त्या पाडल्या पाहिजेत.
मग त्या तेव्हा पाडल्या गेल्या नाहीत आणि आत्ता त्या पाडल्या गेल्या, याचा अर्थ एक तर त्यांना ते माहिती होतं, किंवा असं झाल्यानंतर जी दहशत बसवणं अल्पसंख्याकाच्या मनामध्ये गरजेचं आहे असं वाटतं, त्यांचं ते घर पाडलेलं आहे. म्हणजे इथे कमजोर घटक एक इथे अल्पसंख्याक आहेत, तिकडे तो भोसले होता जो पारधी समाजाचा आहे. इतर कोणाचं असं घर पाडल्याचं आपल्याला आठवत नाही. पुण्यामध्ये सुद्धा ज्या कारवाया होतात त्या सिलेक्टिव्ह असतात. म्हणजे पुण्यामध्ये तीनपाट जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांचीच दिंड निघते. पुण्यामध्ये पण अशाच लोकांना मकोका लागतो की जे लोक हे हॅब्युच्युअल आहेत, पण अगदीच झोपडपट्टी वगैरे क्षेत्रातले हे लोक आहेत. तर हे इंटरेस्टिंग आहे. म्हणून मी म्हटलं की सुप्रीम कोर्टाने काय म्हटलेलं आहे हे जरा एकदा महाराष्ट्राने समजून घेतलं की त्यातनं जे नैतिक आणि कायदेशीर प्रश्न निर्माण झालेत. बघा, असं आहे, झटपट न्याय व्हायला हवा का, तर निश्चित व्हायला हवा, पण ती एक न्यायालयीन प्रक्रिया आहे. ह्या आरोपींनी ज्या पद्धतीचा हिंसाचार केला तर तो तर कोणालाच मान्य नसणार, पण तो हिंसाचार केल्यानंतर सुद्धा ती एक न्यायालयीन प्रक्रिया पार न पाडता कोर्टामध्ये जायला हवं. मुळामध्ये त्यांचा त्या गुन्हेगारी कृत्यातला सहभाग स्पष्ट व्हायला हवा. आता साधारणपणे गृहमंत्री काय म्हणतील, किंवा त्यांचे समर्थक किंवा जे बहुसंख्याकवादी आणि ज्यांना अशा गोष्टी आवडतात ते काय म्हणतील, हे तर बांधकाम अनधिकृत होतं म्हणून पाडलंय. म्हणून पहिला प्रश्न हा उपस्थित झाला की ज्या महानगरपालिकेने आत्ता ही नोटीस बजावली तिला तेव्हा का ते नाही कळलं, आत्ताच कसं कळलं. या प्रश्नाबरोबरच सुप्रीम कोर्ट काय म्हणालेलं आहे तेही एकदा समजून घेऊ. आणि मग सुप्रीम कोर्टानं सतत सांगितल्यानंतर सुद्धा ही जी बुलडोझर कारवाई सुरू आहे त्या बुलडोझर कारवाईबद्दल, जसं आता बदलापूरमध्ये एन्काउंटर केला आणि आता बदलापूरमधल्या त्या एन्काउंटरवरती कोर्ट चिडलेलं आहे. कोर्ट म्हणतं आहे की हा काय न्याय नाही आहे, हे काय तालिबानी राजवट नाही आहे. हे कोर्टाचं म्हणणं नाही, माझं म्हणणं आहे. पण यातनं बेसिक प्रश्न तर कोर्टानं विचारलेलाच आहे. आणि म्हणून नोव्हेंबर 2024ला कोर्ट काय म्हणतं आहे बघा, सुप्रीम कोर्ट आपल्या देशाचं. द कोर्ट म्हणजे सुप्रीम कोर्ट स्ट्रॉंगली क्रिटिसाइज these demolitions, emphasizing that state authorities must adhere to the due process of law and cannot act arbitrarily against suspect or convicts. संशय ज्यांच्यावरती आहे ते किंवा ज्यांना प्रत्यक्षात शिक्षा झालेली आहे ते, अशांच्या विरोधामध्ये तुमच्या मनाला वाटेल तशा पद्धतीने तुम्ही कारवाई नाही करू शकत. इट मॅन्डेटेड दॅट प्रायर नोटीस मस्ट बी इश्यूड बिफोर एनी डिमॉलिशन, जे त्यांनी केलेलंच आहे, एक नोटीस इश्यू केलेली आहे. अँड द एंटायर प्रोसेस शूड बी डॉक्युमेंटेड थ्रू व्हिडिओग्राफी ऑर टू इन्शुअर ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी. ह्या दोन्ही गोष्टी निश्चितपणे तिथे केलेल्या असतात. एकतर माध्यमांचाच तिथे एवढा गराडा आहे तर वेगळं काही महापालिकेला करायची गरजच नाही, कारण तिथे ऑलरेडी त्याची व्हिडिओग्राफी सुरू आहे, नोटीस दिलेलीच होती. द कोर्ट हायलाइटेड द ह्युमॅनिटेरियन कन्सर्न्स associated with the such actions, noting that displacing families without proper procedure is unacceptable. आणि म्हणून कोर्टानं काय म्हटलं की हे आम्हाला अमान्य आहे की एखाद्या कुटुंबाला तुम्ही अशा पद्धतीनं त्याच्या घरातनं बाहेर काढणं, हुसकावून लावणं आणि त्यांना ह्या यातना भोगायला लावणं हे आम्हाला अजिबात मान्य नाही. अर्थात हे कोर्टाचं मत आहे. आणि इथे दिसतं ना की समजा हा जो कोण कथित आहे आरोपी फहीम खान, तर फहीम खान त्याच्यात दोषी असेल तो सिद्धही होईल, पण त्याच्या कुटुंबियाने याच्यामध्ये त्याचं काय भूमिका बजावलेली आहे. म्हणून कोर्ट असं म्हणतं आहे की दिस रुलिंग एम्स टू कर्ब अनलॉफुल डेमॉलिशन्स अँड अपहोल्ड द राईट ऑफ अफेक्टेड इंडिव्हिज्युअल्स. अशा प्रत्येक माणसाचा अधिकार राखण्याचं काम हे कोर्टानं स्वतःकडे घेतलं आहे. त्याप्रमाणे कोर्टाने ते अधिकार अबाधित ठेवलेत. प्रश्न हाच आहे की एक ड्यू प्रोसिजरमध्ये आपल्याला असं वाटतं की न्याय निवाडा लवकर होत नाही, आणि ही वस्तुस्थिती आहे. वर्षानुवर्ष ही प्रकरणं अशीच प्रलंबित राहतात. प्रश्न तो नाही आहे. प्रश्न हा आहे की ती ड्यू प्रोसेस ही अधिकात अधिक वेगवान करण्याच्या दृष्टीनं, आता आज मुख्यमंत्री काल नाशिकमध्ये जेव्हा आढावा घेत होते तेव्हा ते म्हणाले की 2027चा जो कुंभमेळा आहे तो भारतातलं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं केलेलं सर्वात मोठं नियोजन असेल, आणि त्या नियोजनामध्ये एक उत्कृष्ट पद्धतीची कार्यप्रणाली ते करणार आहेत. वन ऑफ द गुड थिंग. मुख्यमंत्र्याकडे विजन आहे का? आहे. मुख्यमंत्री हे टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी आहेत का? आहे. त्यामुळं अशा पद्धतीचा रॉंग प्रेसिडेंट जो की उत्तर प्रदेशमध्ये सेट झाला आहे तो महाराष्ट्रामध्ये होऊ नये याचा प्रयत्न श्री देवेंद्र फडणवीस यांनी करणं गरजेचं होतं. त्यांना जो मेसेज द्यायचा आहे की आम्ही कोणाच्याही विरोधामध्ये कशाही प्रकारची कठोर कारवाई करू शकतो, तर तो असा सगळ्यांना सारखा असायला हवा. तो संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये पण तसाच असायला हवा, जसा जालन्याच्या प्रकरणामध्ये आहे, जसा सोलापूरच्या प्रकरणामध्ये आहे, जसा कोल्हापूरमधल्या काही घटना होत आहेत त्या प्रकरणामध्ये आहे. हा सिलेक्टिव्हनेस हा शेवटी ह्या व्यवस्थेला खूप मारक ठरेल. अर्थात
हे सगळे नैतिक आणि कायदेशीर प्रश्न आहेत जे कायद्याच्या मुख्य सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केलेले आहेत. त्यामुळे हे मुद्दे आपण मांडले. अर्थात पुन्हा तोच मुद्दा आहे की अनेकांना हे आजचं आमचं जे विश्लेषण आहे ते आवडणार नाही, परंतु त्यांना आवडत नाही म्हणून ते खरं विश्लेषण जे काय आहे ते करणं आपण थोडंच सोडणार आहोत. म्हणूनच म्हटलं की आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या. थांबूया.